त्यांच्या पुसनाळ फटाकड्यापेक्षा आपल्याकडं मजबूत अशा चांगल्या त्यांच्या टिंब खाली उडवायला एकदम आपले चांगले आटम बॉम्ब आपल्याकडे आहे. पण एकदम पुतळीतून दिवाळी आली म्हणून लगेच बाहेर काढू नका. दिवाळीचा उल्लेख झाला म्हणून मी आवर्जून आपल्याला सांगतो. मी आणि आमदार साहेबांनी सकाळी चर्चा केली आणि आपल्या मोहोळ तालुक्यावर एक आसमानी संकट आलं. नुसतंच मोहोळ तालुक्यावर नाही तर सोलापूर जिल्ह्यावर आलं. नुसत्या सोलापूर जिल्ह्यावर नाही तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रावर या वर्षी पावसाची कृपा नव्हे तर अवकृपा झाली. रमेशजी, काही लोकांना पावसाची कृपा झाली असं वाटतंय, तर पावसाची अवकृपा झाली, निसर्गाची अवकृपा झाली. या मागच्या 2-3 पिढ्याला जोपर्यंत आठवत आहे, तर आजी बसलेल्या आहेत, त्यांना माहीत असेल मागच्या 100 वर्षामध्ये आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात एवढा पाऊस एवढा एकाच वेळेला कधीच पडला. काय काय गावामध्ये अख्ख्या पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडला. सिना नदीला, भोगावती नदीला, भीमा नदीला महापूर आला. सिनेचं पात्र 10 पटीनं मोठं झालं. त्या लांबोटीच्या पुलावरनं बघितल्यानंतर त्या सुनील हॉटेलच्या मालकाचं घर, ज्यांनी तिथं बंगला बांधला, त्यांच्या 3 पिढ्यामध्ये त्या बंगल्याच्या पर्यंत कधी नदीला पाणी आलेलं नव्हतं. त्यांचा बंगला अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली बुडाला. त्यांच्या 25 म्हशी वाहून गेल्या. पाऊस चांगला झाला म्हटल्यानंतर किंवा पाऊस चांगला होतोय म्हटल्यानंतर शेतकरी आनंदित होतो. आम्ही आमच्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये जी भाकणूक होते त्या भाकणुकीकडे आम्ही त्या ठिकाणी वाट पाहून असतो. या वर्षी चांगला पाऊस होईल का? हा वरुण राजा, निसर्ग राजाची कृपा यावर्षी आमच्यावर होणार आहे का? याच्याकरता शेतकरी असा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो. चांगला पाऊस झाला तर मला शेतामध्ये चांगलं पीक घेता येईल. यावर्षी माझा खरीपाचा सीझन जो आहे तो चांगलाच आहे. चांगलं उत्पन्न आलं तर मागच्या वेळीचा रोखा मला व्यवस्थित फेडता येईल, बँकेचं कर्ज फेडता येईल, पोरीचं लग्न करता येईल, मुलाला शाळेला घालता येईल, कॉलेजची फी भरता येईल. अशी हजारो स्वप्न आमचा शेतकरी बांधव जो आहे तो त्या पावसाच्या कृपेवर हा दरवर्षी बघत असतो. परंतु यावर्षी पाऊस झाला तो एवढा पाऊस झाला, एवढा धडाधडा कोसळला की आमच्या शेतकऱ्याची स्वप्न सगळी त्या महापुरामध्ये त्याच्या डोळ्यात देखत वाहून गेली. दुष्काळामध्ये त्या शेतकऱ्याचं कुटुंब ज्या गाई म्हशीच्या माध्यमातून मिळणाऱ्या दुधाच्या धंद्यावर ज्याचं कुटुंब चालतं, त्याचा प्रपंच चालतो, अशी दुधाची जनावरं त्याच्या वासरा सकट त्याच्या डोळ्या देखत पाण्यामध्ये वाहून गेली. काही शेतकऱ्यांनी आपली जनावरं सोडायची राहिली वस्तीवर. नदीला पूर आला, वस्ती पाण्याखाली जाते हे दिसत असताना सुद्धा गोट्यातली जनावरं पाण्यामध्ये वाहून जातील म्हणून झाडावर चढून आपल्या जनावरांची राखण करण्याच्या करता पूर आल्यानंतर झाडावर जाऊन बसली. एनडीआरएफच्या बोटी पाठवून आपल्या आमदार साहेबांनी पंढरपूरवरनं बोटीची व्यवस्था केली. या बोटी पाठवून रामनेंगणी असेल, आमचं घाटणे असेल, मलिकपेठ असेल, नरखेड असेल, या भागामध्ये बोटी पाठवून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना झाडावरनं जाऊन एनडीआरएफच्या जवानांनी आणलं. शेवटी जनावरांपेक्षा आपल्याला माणसाचा जीव महत्वाचा वाटतो, परंतु शेतकऱ्याला त्याचं पशुधन त्याला स्वतःच्या लेकराप्रमाणेच महत्वाचं वाटतं. ही जनावरं अनेक जणांचे शेतकरी ढसाढसा रडताना तुम्ही बघितलं असेल फेसबुकवर, माझ्या अकाउंटवर. आमदारांच्या आणि माझ्या छातीला लागून एक शेतकरी त्या विरवड्याचा ढसाढसा रडत होता. तो का रडत होता?
वस्तीवरची 8 दिवसात व्यायला आलेली गाय, 1 लाख रुपयाची गाय, कर्ज काढून घेतलेली गाय, अशा व्यायला आलेल्या गायी 8-10 दिवसावर 15 दिवसावर व्यायला आलेल्या तर हाताच्या फोडाप्रमाणे स्वतःच्या पशुधनाला ज्यानं सांभाळलं, त्या गायीच्या पोटातल्या वासराला सुद्धा ज्यांनी जपलं, ती गायी डोळ्या देखत त्या पाकणीच्या बंधाऱ्यामध्ये पाण्यामध्ये वाहून गेली. स्वतःचं जर लेकरू अशा पद्धतीनं नदीमध्ये वाहून गेलं, त्या आईचा जो टाव आहे की आपल्या डोळ्या देखत जर आपलं लेकरू नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर जेवढं दुःख होतं, तेवढाच एखादी गाय आपली जी सांभाळलेली आहे, आपलं वासरू ज्या वेळेला नदीमध्ये वाहून जातं, तेवढं दुःख त्या शेतकऱ्याला होतं. ह्या शेतकऱ्याचा दुःखाचा आक्रोश जो आहे, त्या मोहोळ तालुक्यामधल्या 36 गावामध्ये शेतकरी ढसाढसा रडत होता. त्या पाण्याकडे बघून, आपल्या जनावरं वाहून गेलेली बघून आक्रोश करत होता. उभं पीक पाण्याखाली त्या ठिकाणी गेल्यानंतर पाण्यात बुडून गेलं, ऊस बुडून गेला, बाग बुडून गेली, केळी बुडून गेल्या. एवढं प्रचंड नुकसान आपल्या डोळ्या देखत लाखो रुपये खर्च करून उभा केलेली पिकं आणि बागा पाण्यामध्ये बुडत असताना आमच्या तालुक्यातल्या युवा नेत्याला मात्र यावर्षी झालेल्या पावसामुळं या तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पन्न प्रचंड वाढेल म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं, त्याचा उल्लेख आमच्या रमेश बारसकरांनी केला. यावर्षी आपल्या तालुक्यावर पावसाची कृपा झाली. अरे लाज वाटली पाहिजे या लोकांना. मळ्यावरचं लोणी खाण्याची जी प्रवृत्ती आहे, हा नीचपणा आहे, हा हलकटपणा आहे, हा निष्ठुरपणा आहे. शेतकऱ्याच्या औलाद म्हणता स्वतःला, त्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या जीवावर तुमचे कारखाने चालतात. त्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या जीवावर तुम्ही 50-50 कोटीचं चेअरमन हाऊस बांधता. ही जी आईशारामची चाललेली हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी, हजारो कोटी रुपयाची जी मालमत्ता तुम्ही उभा केलेली आहे, या तालुक्यावर अनेक वर्ष जे राज्य केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी कष्टाने आणि घामाने पिकवलेल्या ऊसाच्या जीवावर तुम्ही केलेलं आहे. आणि आज मोहोळ तालुक्यातला शेतकरी देशोधडीला लागलेला असताना, अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले असताना, डोळ्या देखत घरदार वाहून गेलेले असताना, जनावरं वाहून गेलेले असताना, त्यांच्या दुःखामध्ये त्यांचं सांत्वन करण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याच्या दुःखावर मीठ चोळण्याकरता पावसाची कृपा झाली असं वक्तव्य करतात. या मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचा बदला घेतला पाहिजे. अशा शेतकरी विरोधी विचाराच्या, अशा धंदेवाईक मानसिकतेच्या विचाराचा पराभव केला पाहिजे. हा धंदेवाईक विचार आहे रमेश बारसकर यांना. शेतकऱ्याच्या जीवावर धंदा करायचा. धंदा कशाचा धंदा? कारखानदारीचा धंदा, साखरेचा धंदा, दारूचा धंदा. हा धंदा त्याला मोठा करायचा. पाऊस किती झाला तरी उसाला काय होत नाही सगळ्याला माहित आहे. तरी सुद्धा नदीच्या कडेला पुरामुळं अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा इतका पाण्याखाली गेला की त्या ऊसाचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अरे ऊसाची मुळी वाढायची थांबली, पाण्यात ऊस असलेला वरून वाळायला सुरुवात झाली, त्याला मुळीला वाढच नाही, त्या मुळ्यांना श्वास घ्यायला जागाच नाही, सगळा चिखल झाला. ऊस सुद्धा उभ्यानं त्या ठिकाणी आडवा पडायला सुरू झालं. आणि त्या पोपले भागात जाऊन बघा, त्या माझ्या पोपल्यामध्ये अख्खा आडवा ऊस झोपला. तुम्ही त्या एनकीमध्ये जाऊन बघा, ऊसामध्ये गेल्यानंतर कमरे एवढा माणूस चिखलात रुतत होता, एवढं पाणी त्या ऊसामध्ये होतं. त्या शिरापूरमध्ये जाऊन बघा, केळीची अख्खी बाग, 12 फुटाचं झाड, अख्खच्या अख्खं 12 फुटाचं झाड हे पाण्याखाली बुडालेलं होतं, फक्त पानं वर दिसत होती. अशी ही भयानक परिस्थिती या तालुक्यामध्ये असताना त्यांना जास्त पाऊस झाल्याचा आनंद मिळतोय. हा राक्षसी आनंद आहे, राक्षसी. हा राक्षसी मनोवृत्तीचा आनंद आहे. कारण ज्या ऊसाचं उत्पादन चांगलं झालं
तर आपल्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर गाळपाला ऊस मिळेल. जास्त गाळप झालं तर जास्त साखर तयार होईल. जास्त गाळप झालं तर जास्त दारू तयार होईल. जास्त गाळप झालं तर जास्त लाईट बी तयार होईल. जेवढं जास्त होईल तेवढं जास्त इकायला घावल. जास्त इकायला घावलं तर जास्त पैसे मिळतील. शेतकऱ्याला नाही, कारखान्याच्या मालकाला. तो मुद्दा तर वेगळाच आहे. माझा तर तालुक्यातल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे, जोपर्यंत लोकनेते कारखाना 35 रुपयाचा भाव जाहीर करत नाही तोपर्यंत त्याला ऊसाची कांडी सुद्धा घालू नका. अरे 800 कोटी कर्जात असलेला विठ्ठल सहकारी कारखाना 32-35 रुपये भाव देऊ शकतो. अरे मग तुझा कर्जमुक्त असलेल्या कारखान्याला 35 रुपये भाव द्यायला अडचण काय? कर्जमुक्त आहे ना, बिनकर्जाच आहे ना, मग आमच्या शेतकऱ्याला का भाव देत नाही? 35 रुपये भाव जर केला, मी आणि आमदार साहेब मिळून सगळेजण आवाहन करू, सगळ्यांनी मिळून तिथंच ऊस घाला. काय मिळवायचं तेवढं पैसे मिळवू. काय दारू गाळाय तुडी का? बरोबर आहे. आम्ही लोकांना जाऊन सांगू, लोकनेत्याला ऊस घाला. आणि हिंमत असेल, ज्याचा ऊस पाण्याखाली बुडलेला आहे, हंगाम सुरू झाला पहिल्यांदा पाण्यात बुडालेला ऊस घेऊन जा. आडवा पडलेला ज्याचा ऊस आहे, ऊस पहिल्यांदा घेऊन जा. शेतकऱ्यासाठी कारखाना काढला का स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी कारखाना काढला हे कळेल लोकांना. आमदार निवडून दिला लोकांनी, 30,000 मतांनी आमदार. जयंत पाटील साहेब किती मतांनी आले? 7,000. रोहित पवार किती मतांनी आले? 1200. जयंत पाटील साहेब फार मोठे नेते. मला वाटतं ते 8व्यांदा आमदार झाले का 7व्यांदा? 8व्यांदा आमदार झाले. त्या महाराष्ट्राचे नेते जुने त्यांच्या सहकार वर्षी राजाराम बापूचं घराणं मागच्या 30 वर्षापासून सातत्याने कॅबिनेट मंत्री राहिलेले जयंत पाटील साहेब, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, 5 ते 6 साखर कारखाने, अतिशय कर्तृत्ववान माणूस. तरी सुद्धा त्यांना तुतारीच्या चिन्हावर निवडून यायला संघर्ष करावा लागला. रोहित पवार घराण्याचा नातू, साक्षात शरदचंद्र पवारांचा नातू, हजारो कोटी रुपयाची त्या ठिकाणी उद्योगाचं साम्राज्य, पवार नावाचं पाठबळ, प्रचंड फौज दिमतीला, तरी सुद्धा निवडून यायला संघर्ष करावा लागला. 1200 मतांनी फक्त निवडून आला. परंतु आज आमच्याकडं राजाभाऊ खरे यांना उमेदवारी दिल्यानंतर या तालुक्यातल्या जनतेनं, तुम्ही त्यांच्याबरोबर तुलना करा, फक्त एवढ्या मोठ्या नेत्यांना निवडून यायला संघर्ष करावा लागला. परंतु राजाभाऊ खरे यांना या तालुक्यानं, या मतदारसंघानं 30,000 मतांनी निवडून दिलं. काय दिलं निवडून? आमच्याकडे साखर कारखाना नाही, आमच्याकडे बँक नाही, आमच्याकडे पतसंस्था नाही, आमच्याकडे शाळा नाही. अरे तुम्ही म्हणता तसं आमच्याकडे पिठाची गिरणी सुद्धा नाही. तरी सुद्धा या तालुक्यानं परिवर्तन घडवलं. तुमची माज आणि मस्ती जिरवण्याच्या करता ह्या तालुक्यानं परिवर्तन घडवलं. जर उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जरा जरी यांना सांग दिली
निवडून आली तर पुन्हा हे माज करायला सुरू करतील, लक्षात ठेवा. आमचा आमदार गरीब असेल, आमचा आमदार कारखानदार नसेल, आमचा आमदार संस्थाचालक नसेल, परंतु आमचा आमदार माज कधीच करणार नाही याची गॅरंटी तुम्हाला आम्ही देऊ शकतो. आमचा आमदार तुमच्या या बहिणीकडे कधी वाकड्या नजरेने बघणार नाही याची गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो. आमचा आमदार हा गरीब घरातला आहे. आमचा आमदार हा गरीब घरातला आहे, त्यामुळे गरीबाच्या व्यथा त्याला माहित आहे. पंढरपूरमध्ये टांगा चालवून स्वतःचा प्रपंच केलेला आहे. स्वतःच्या कुटुंबाचं गरज भागवण्याकरता जगायला जाण्याला जशीच आपण तुम्ही आम्ही जातो, आम्ही पुण्याला गेलो तसं आमदार साहेबाला मुंबईला जावं लागलं. अशा गरिबीचे चटके सोसलेला आमदार हा मोहोळ तालुक्याचं आणि आपल्या भागाचं नेतृत्व करतो. समोरच्या लोकांकडे शेतकऱ्याला लुबाडून त्याच्या पैशाच्या जीवावर प्रचंड माज आणि मस्ती आलेली आहे. आणि याच्याकरता तुमच्या गावकीचे भावकीचे वाद विचार बाजूला सोडून द्या. प्रत्येक गावामध्ये गावकी भावकी असते, प्रत्येक गावात असते, याही गावात आहे. परंतु ते वाद जे आहेत मतदारांनी ते पुढाऱ्यांमध्ये राहू द्या. सगळे असतात, माझ्या गावात सुद्धा चालू असते. परंतु उद्याच्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला जेवढं शिपूट राहिलेलं आहे वळवळ करायला, हे सुद्धा आपल्याला ठेचून काढायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. एकदाच या तालुक्यातून पूर्णपणे याला हद्दपार केल्याशिवाय हा तालुका दहशतमुक्त होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. यांनी पोचलेले बगल बच्चे त्यांचा कार्यक्रम काय आहे? मग तुमच्या गावातले असू द्या, ना शेजारच्या अर्जुन सोन गावातले असू द्या, त्यांचा कार्यक्रम काय? गोरगरिबांना त्रास देणं, दहशत करणं. सोलापूरहून माणसं आणून तुम्ही या ठिकाणी दहशत करता, तलवारी काट्या घेऊन इथं माणसं फिरवता. ही कुठली पद्धत आली? लढाई असते ते लोकशाही मार्गाने लढा. मी तालुक्याला पुढे येऊन बोललो नाही, पण मी निवडणुका लागल्यावर बोलणार आहे. आमदार साहेब आज अजितदादाच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. या पक्षाचा एकेकाळी महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलेला आहे. 7,500 मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. आणि आम्हा सगळ्या या मोहोळ तालुक्यातल्या आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 30,000 आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मी त्याची वाच्यता केली नाही, कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे अंगरमधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये, मोहोळ शहरामध्ये, इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करतील. आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील. आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही, आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने या लोकशाहीमध्ये यांना पराभव करायचा, एवढं लक्षात ठेवा. ठोकशाही तुमच्यापाशी, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहे. अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ती म्हणतात ना, म्हण आहे क्या बात है लड्डू, अपने गली में कुत्ता भी शेर हो जाता. एखाद्या गावात गाडीवर जाताना बघा, कुत्र मागं फास्ट पळत येते गाडीच्या मागं बुकत बुकत. आणि कुठनं माघारी जाते? गावची हद्द आली की माघारी जाते. तशी गाडीचा पाठलाग केला आणि कारखान्याच्या जवळ आली, गेली माघारी. अरे काय धंदे! अरे तुम्हाला पण नरखेडमध्ये यायचं आहे, तुम्हाला मोहोळमध्ये यायचं आहे, तुम्हाला सावळेश्वरमध्ये यायचं आहे, तुम्हाला नांदगावमध्ये यायचं आहे, तुम्हाला कुरुलमध्ये यायचं आहे, तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे, तुम्हाला टाकळीत यायचं आहे. तिथं काय आहे तुमचा घंटा? कोण कुणाला कमी नसतं. तुम्ही फक्त 12 वाड्याचं पाणी पिलाय. उमेश पाटील हा 1200 गावाचं पाणी पिऊन आलेला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून
उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला, एवढं लक्षात ठेवा. अजून तर लय काळ जायचं आहे. त्यामुळं असल्या भंगार नादाला लागू नका. जास्त बोलणार नाही. पुण्यात, मुंबईत आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागतं. त्यामुळं कुणी कवच कुंडला घेऊन जन्माला आलेलं नाही. मी बी नाही, तुम्ही बी नाही. त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं, लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर. त्याला पळपुटेपणा म्हणतात. एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारणं, त्याला पळपुटेपणा म्हणतात. अरे हिंमत असेल तर स्वतः या पुढं. उमेश पाटलाचं आजही चॅलेंज आहे. तुम्ही तुमचा अनगर सोडा. उमेश पाटील जे आहे ते नरखेड सोडायला तयार आहे. कुठल्या गटाचं लढायचं सांगा. कुरूरमध्ये लढायचं का, बिनूरमध्ये का, आष्टीमध्ये? 3 गट ओपन आहेत. कुठल्या गटात लढायचं सांगा. उमेश पाटील तुमच्या एवढा मातबर नाही, तुमच्यासारखा खानदार नाही, तुमच्यावरचा माझा बाप कुठला आमदार नाही, खासदार नाही, ना मंत्री नाही, ना आम्हाला कुठला दर्जा आहे. तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंमत आहे. तुमच्यात जर हिंमत असेल, एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा, एवढा मोठा कारखाना, एवढा मोठा बंगला, एवढा लोकनेत्याचं मोठं नाव, गावाचं सगळं अख्खा तुम्ही परमनंट आमदार, तर हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा. मी कुरूरमध्ये लढायला तयार आहे. बिनूरमध्ये आमचा चरण लढणार आहे. आष्टीमध्ये आमचे विजयदादा लढतील. बरोबर आहे. नरखेडमध्ये मी करायची ती करा, कोणाला उभा करायची ती करेल. मी म्हटलं होतं नरखेडमध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो का नाही बघ म्हणला होता. आता येऊन दाखव नरखेडला. मी स्वतः नाही उभा राहत नरखेडमध्ये. तुझ्या कुठल्याही मातबारला उभा करा, नरखेडमध्ये निवडून आणून दाखव. मी माझं गाव सोडतो, तू तुझं गाव सोड. हिंमत असेल तर. मोहोळ तालुक्याचा अनिष्भिक्त सम्राट तुला म्हणून घेतो होता ना, मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता हे तालुक्याला तेव्हा कळेल. जेवढा आहे ना तेवढा पैसा ओतून बघून बघ. जर माझा पराभव झाला तर या मोहोळ तालुक्याचं राजकारण सोडून देईल, जिल्ह्याचं राजकारण सोडून देईल. हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव. बघूया. हिंमत आहे. आम्हाला पराभवाची भीती नाही. आम्ही या मोहोळ तालुक्याला दहशतीतून मुक्त करण्याच्या करता, या तालुक्याला स्वातंत्र्य देण्याच्या करता ही लढाई आम्ही लढत होतो. त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती. विजयराज डोंगरे असतील, रमेश बारसकर असतील, आमचा सचिन जाधव असतील, आमच्या मूळचे दीपक गायकवाड असतील, या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं, संजय अण्णा क्षीरसागर देखील, आमच्या 100% सारखे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्या लढाईमध्ये उतरलेले होते. आता सारखी चर्चा चालू आहे आमदार साहेब. चर्चा अशी चालू आहे की बचाव संघर्ष समितीमध्ये फूट पडली आणि त्याच्यामुळं काही जणांना उपड्या फुटायला. अरे बचाव संघर्ष समिती म्हणजे कोण आहे? ही बचाव संघर्ष समिती म्हणजे ज्या 1.25 लाख मतदारांनी ज्या आमदार साहेबांना राजू खरेंना मतदान केलं, ज्यांनी या दहशतवादी प्रवृत्तीच्या विरोधात मतदान केलं, ही सगळी 1.25 लाख मतदान केलेली जनता म्हणजे बचाव संघर्ष समिती आहे. आम्ही कोण नाही. आणि ती जागेवरच आहे. ती जागेवरच आहे. त्याच्यामध्ये आणखी सामील होणार आहेत लोक. त्यामुळे यांच्याकडे प्रचंड पैसा, अफाट पैसा आहे. त्यामुळे त्या पैशाचा वापर करून आमच्या समताताई सभापती म्हणाल्या, काय बोलल्या,
कट करायची गरज पडली पाहिजे. आमचा पराभव करण्याच्या करता कट कारस्थान दुसरं येतंय काय? हे कधी सरळ मार्गाने कुठल्या निवडणुकाचे केले? कट कारस्थान दुसरं काही केलं नाही. आता जर कोण नवीन कार्यकर्ता त्यांच्यावाला कार्यकर्ता जर ह्या व्यासपीठावर दिसला 2 दिवसात त्याची मोटर तर पळवून नेली जाईल, पाईपलाईन तर तोडली जाईल. ही स्टाईल आहे. नाहीतर रात्री त्याच्या वस्तीवर कुठं राहत असा तर घर तर फोडलं जाईल. आणि ह्या सगळ्या प्रवृत्तीला परवा आमच्या नरखेड हद्दीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मोटरी आणि पाईप चोरून नेणाऱ्या चोरांची टोळी सापडली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. का दाखल झाला? आमच्या हद्दीत सापडले म्हणून गुन्हा दाखल झाला. आमच्या नरखेडच्या हद्दीत सापडले. चोर कुठले होते? चोर होते अनगरचे. टोळी अनगरची होती. सगळ्याच्या सगळे चोर अनगरचे. आणि ह्या चोरांना सोडा म्हणून सांगणारा दरोडेखोर कोण होता? ह्या चोरांचा मोरक्यामध्ये कोण? चोरांच्या टोळीच्या मोरक्याला दरोडेखोर म्हणतात. आणि सिंगल चोरी करणारा जो असतो तो चोर. आणि अजून बारक्या चिरक्या चोऱ्या करणारा भुरटा चोर. आणि सगळ्या चोरांच्या टोळीला सांभाळणारा तो दरोडेखोर. जर सोय असेल आमदार साहेब, त्या दिवशी रात्री 12च्या ते 1च्या नंतर मोहोळच्या पीआयला कुठून फोन आले होते याचं कॉल रेकॉर्ड करता आलं तर काढा. काय म्हणून फोन केले? अरे पुरामध्ये ज्यांची शेती वाहून गेली, ज्यांचं शेत आणि पीक वाहून गेलं, त्यांची घरं वाहून गेली, त्या शेतकऱ्याला चिखलातून त्या नदीवरच्या मोटरीकडे जाता आलं नाही, त्यांच्या अडकून पडलेल्या मोटरी सुद्धा चोरायला तुमच्या गावातले चोर तिथे येतात आणि त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनवर दबाव आणता. ही प्रवृत्ती आहे, लक्षात ठेवा. आज एखादी मोटर 50-50 हजार रुपये खर्च येतो. पायपासकट 2 मोटरी बसवल्या तर लाखात जातो हिशोब. त्यामुळे आपल्याला हे सगळं जे चौकडी आहे, अशा वाईट प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्यांना आपल्याला उद्याच्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेतून हद्दपार करायचं. मोहोळची नगरपालिका आहे. रमेश बारसकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण आमदारांसकट आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्या ठिकाणी देखील वीज झिरो करायचं. आपल्या सगळे पाहुणे रावळे जे कोणी मोहोळ शहरात राहत असतील त्यांना सांगायचं, जिथं राजू खरे, उमेश पाटील, रमेश बारसकर ज्या बाजूला आहेत तिकडे डोळे दाखवून मतदान करायचं. कारण ह्या नालायकांना मोहोळमध्ये एंट्री करू द्यायची नाही. त्यांच्यासाठी बळजबरीनं केलेली नगरपालिका आहे ती तुमच्या तुम्हाला लागला. बळजबरीनंच केलेली. नाहीतर सावळेश्वर सुद्धा नगरपालिका होऊ शकते, लांबोटी नगरपालिका होऊ शकते, नरखेड नगरपालिका होऊ शकते, पेनूर नगरपालिका होऊ शकते, पाटकुल नगरपालिका होऊ शकते, कुरुल नगरपालिका होऊ शकते, बेगमपूर नगरपालिका होऊ शकते. एवढी गाव आहेत आपल्याला नगरपालिका करायला. ह्यांच्यापेक्षा काय मोठा आहे का अनगर? यांच्यापेक्षा मोठं नाही. मग हे नगरपालिका कसं झालं? आणि एवढ्याशा गावात तहसील कार्यालय, एवढ्याशा गावात रजिस्टर ऑफिस. मोहोळ शहराची लोकसंख्या किती रमेश बारसकर? 40,000 लोकसंख्या. त्याला पाणी पुरवठ्याच्या योजनेला पैसे किती? 43 कोटी. अनगरची लोकसंख्या किती? 9,000. त्याला पाणी पुरवठ्याच्या योजनेला पैसे किती? 90 कोटी. आणि ठेकेदार कोण? माजी आमदार. आहे का ना मेळ सगळा? मग ह्यांना मतं टाकतो, मग मूर्ख कोण? ती का आपण? म्हणजे हा जो आहे तुमचा आमचा घामाचा कष्टाचा सरकारचा म्हणजे तुमचा आमचा पैसा जो आहे
हा लुटण्याच्या करता ठेकेदार कंत्राटदार आमदार किती कोटीची कामं झाली? 2000 कोटीची कामं माजी आमदाराची आपल्या तालुक्यात चालू. का तुझ्या इंदापूरमध्ये कामं नव्हती? अरे इंदापूरमध्ये कामं नव्हती का? 2000 कोटी रुपयाची कामं, कमीत कमी 200 कोटी रुपये तू आता या मागच्या 2 वर्षामध्ये आमच्या या मोहोळ तालुक्याच्या जीवावर कमवायला तुला आमदार केला होता का? त्यामुळे आम्ही जनतेप्रती बांधलेलं होतं, एवढं लक्षात ठेव. दाखवून दे उमेश पाटलाचा कुठं ठेका चालू आहे का? दाखवून दे राजू खरेचा कुठला इथं ठेका चालू आहे का? दाखवून दे इथं रमेश बारसकरचा कुठं ठेका चालू आहे का? आम्ही लोकांची सेवा करायला, लोकांची कामं करायला आम्हाला इथं नेमलं का? लोकांच्या जीवावर स्वतःचा धंदा उभा करायला तुम्ही आम्हाला नेमलं? कशासाठी निवडून दिलं लोकांनी? तेव्हा अशा पद्धतीच्या नालायक लोकांना उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नव्हे, ग्रामपंचायतीमधून सुद्धा आपल्याला हातभार करायचा, एवढं लक्षात ठेवा. या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा खरी लोकशाही झाली पाहिजे. या साळेसर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सर्वसामान्य गोर गरीब लोकांचं राज्य आलं पाहिजे. इथली दहशत देखील संपली पाहिजे. दहशत मुक्त मोहोळ तालुका करायचा असेल तर राजू खरे यांच्या नेतृत्वामध्ये या मोहोळ तालुक्यातली प्रत्येक निवडणूक ही आपल्याला त्या ठिकाणी लोकशाहीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. त्यामुळे गावामध्ये माझं याच्याबरोबर जमत नाही म्हणून त्या पार्टीला मी मतदान करणार असला धंदा करू नका. गल्लीमधला हा पुढारी हा या नेत्याच्या मागे फिरतो म्हणून मी त्या नेत्याला मतदान करणार असला धंदा करून या तालुक्याच्या पुढच्या पिढीचं नुकसान करू नका. हे तालुक्याचं परिवर्तन होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढच्या वेळेला मतदारसंघ खुला होणार आहे, ओपन होणार आहे आणि लढाई त्याच्यातून आमच्यातच होणार आहे. त्यामुळं आतापासून आपल्याला आपण आज देत असलेलं मत, जे आहे ते उमेश पाटलाच्या पाठीशी उभा करतोय, राजू खरेच्या पाठीशी उभा करतोय, त्या ठिकाणी रमेश बारसकरच्या पाठीशी उभा करतोय. ह्या भावनेतून टाकत असलेलं मत कोण उमेदवार आहे काय बघू नका. ज्या व्यासपीठावर उमेश पाटील उभा आहे, ज्या व्यासपीठावर राजू खरे उभे आहेत, ते व्यासपीठ जे आहे ते लोकशाहीचं मंदिर आहे. ते व्यासपीठ म्हणजे लोकशाहीची त्या ठिकाणी स्थान आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला सन्मान आहे असा विचार करून त्यांच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी आपली मताची शक्ती उभी केली पाहिजे. 80 लाख रुपयाची कामं, 80 किती लाख रुपयाची झाली? 78 लाख रुपयाची कामं आमदार निधीतून या ठिकाणी सावळेश्वर गावामध्ये आज दिली. थोडे दिवस थांबा, हे 78 लाख म्हणजे मला काय फार मोठी रक्कम वाटत नाही. किरकोळ आहे, अतिशय किरकोळ आहे. थोड्या दिवसामध्ये आपले आमदार काही रहस्य असतात ती रहस्यच राहू. आपण आमदार तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षाचे आमदार, मी सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, तरी आम्ही एकत्र आहोत. माझी इच्छा आहे की आमदारांनी बी सत्ताधारी पक्षाचे आमदार व्हावं. जर त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली तर हा 80 लाखाचा निधी हा 8 कोटीचा सुद्धा फक्त सावळेश्वरसाठी होऊ शकतो. ते लवकर घडावं असं ब्रह्मनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. तो दिवस लांब नाही आणि भविष्यकाळ आपला लक्षात ठेवा. रमेश बारसकर मगाशी म्हणाले, अरे 50 वर्ष तुमच्या हातामध्ये अख्खा तालुका दिलेला होता. अजूनही 50 वर्ष स्वतंत्र झाल्यापासून आज आमच्या शेतकऱ्यांच्या करता रस्ता नाही आहे. राजू खरेंना आमदार व्हावं लागलं तेव्हा आज आमच्या या गरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणारा रस्ता तयार होऊ शकला. काय करत होते तुमच्या गावातले पुढारी? काय करत होते तुमचे लोकनेते? काय करत होते तुमचे मालक? काय करत होता तुमचा काळाराजे? का नाही वाटलं की या सावळेश्वर मधल्या लोकांच्या करता हा रस्ता केला पाहिजे, ही विकास कामं केली पाहिजे? 50 वर्षाचा थकलेला हिशोब तुम्ही आम्हाला आज मागता. 8 महिन्यात तुम्ही अपेक्षा ठेवता. 8 महिने ते 1 वर्ष झालं. 1 वर्ष आता होत आलं आपल्याला. आम्ही आज आमदार विरोधी पक्षात नेमकं योगायोगानं त्या ठिकाणी वर महायुतीचं सरकार आलं आणि आमदार नेमके टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षात बसले. त्यामुळे काही अडचणी निर्माण जरूर झालेल्या आहेत. तरी सुद्धा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि पण तुमच्या हातात पूर्ण सत्ता होती. मग आता तुमच्याकडे
राज्यमंत्री पद आहे. आमदारापेक्षा तर मंत्री मोठा का नाही? आमदारापेक्षा तर मंत्री मोठा आहे का नाही? अरे मग बदा पैसे टाका ना प्रत्येक गावात, विकास निधी टाका प्रत्येक गावात, योजना आणा मोठ्या मोठ्या. तुम्ही कामं कुठली आणली? ज्या कामांची तुम्हाला ठेकेदारी करायची होती ती कामं तुम्ही आणली. 400 कोटीचं काम, 300 कोटीचं काम, 100 कोटीचं काम, मोहोळ तालुक्यात मोहोळ शहराचं ड्रेनेजचं 125 कोटीचं काम, सगळी कामं स्वतः माझ्या आमदाराच्या नावावर आहेत. अरे 5-5 लाख रुपये टाकले असते तर अख्ख्या मोहोळ तालुक्यातले सगळे पानंद रस्ते, सगळे मुर्मीकरण खडीकरण होऊन आमच्या शेतकऱ्याला शेतात जाणारे रस्ते तयार झाले असते. 100च कोटीमध्ये अख्ख्या तालुक्याचा शेतातल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असता. एवढे 4-4 हजार कोटी रुपये आणले म्हणता, मग सगळीकडे बघल तिकडे सगळे खड्डेच खड्डे कसे काय दिसतात. अरे आम्ही तुम्हाला हिशोब मागितला पाहिजे 4,000 कोटीचा. तुम्ही आम्हाला विचारता 1 वर्षात काय केलं म्हणून? त्यामुळे तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही. थोडे दिवस थांबा. मी जसं मगाशी म्हटलं, जर तसं घडलं तर या तालुक्याचा काय अपालट केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. या पूर्ण तालुक्याचा तुमच्या गावात होऊन जाईल हायवेच्या कडेचं गाव आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुमच्या गावातली दहशत संपली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांचं राज्य गावावर असलं पाहिजे, खरी लोकशाही आली पाहिजे. आणि याच्या करता म्हणून आपण सोनटक्के सर असतील, आमच्या समताताई असतील, या सर्वांच्या विचाराने, त्यांच्या सहकार्यांच्या विचाराच्या पाठीमागं आपण सगळेजण त्या ठिकाणी राहाल. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, आमदार साहेब त्यांच्या पाठीशी आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिलात. आपणच आपल्या गावातल्या प्रमुखांच्या पाठीशी ताकदीनं जर उभं राहिलो तर निश्चितपणे त्यांचं वजन वाढणार आहे. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात दिली, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यांची प्रतिष्ठा वाढली, आम्ही त्यांच्या पाठीशी जास्त ताकदीनं उभं राहणार आहे. तालुक्याची नजर जी आहे त्यांच्याबद्दल उंचावणार आहे. 5 वर्ष तर आमदार राजाभाऊ खरेच आहे. तालुक्याचं सगळं नियंत्रण, प्रशासन, सगळी यंत्रणा आमदार साहेबांच्या कंट्रोलमध्ये असणार आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी मतं देऊन आपलं मत वाया घालवू नका, अशा पद्धतीचं आवाहन करतो. आणि ही जे उद्घाटन झालेली काम आहे याच्यानंतर याच्यापेक्षा 100 पट जास्त